हा, भारतीय जेव्हा जेव्हा मागतात ना तेव्हा आपण सगळ्यांसाठीच मागतो. उदाहरण सांगते, वाढदिवसाला आपण एकमेकांना शुभेच्छा देतो. काय शुभेच्छा असते? जीवेत शरद शतम. लोकांना वाटतं ते काही विशेष नाव बिव आहे कोणाचं काही. तर जीवेत शरद शतम ही याचा अर्थ काय की तू म्हणजे भवान जीवेत शरद शतम, तुम्ही 100 वर्ष जगा. भारतीय संस्कृती सांगते नो, नॉट ऍक्सेप्टेबल. का? तो जगला का नाही बघायला मी नको. आणि अशीच आहे आपल्याकडची प्रार्थना, जीवेत शरदशतम अशी नाहीये. आपल्याकडची मूळ ओळ आहे जीवेम शरदशतम, आम्ही सगळे 100 वर्ष जगू. ही सुद्धा अर्धीच ओळ आहे. खरी ओळ काय आहे? जीवेम शरदशतम अदीनाः स्याम, कुठल्याही प्रकारचं दैन्य न स्वीकारता आम्ही 100 वर्ष जगू. ही आपली संस्कृती आहे. कुणी आपण म्हटलं अय्या तुझ्याच बद्दल बोलत होतो, 100 वर्ष आयुष्य. तो काय म्हणतो, चल काय बाई 100 वर्ष. कारण आपण ते मान्यच करत नाही. आता कुणी असं म्हटलं आपल्याला, चल तुला 100 वर्ष आयुष्य, तर म्हणायचं सेम टू यू. कारण आपली संस्कृती आहे ही की सगळ्यांनी कसं जगावं, 100 वर्ष जगावं. आणि कसं अदीनाः स्याम, हे केवढा मोठा विचार आहे जो आपण आता आणलाच नाही. फक्त जीवेत शरदशतमला थांबलो आपण. अदीनाः स्याम म्हणजे कुठल्याही प्रकारचं दैन्य न स्वीकारता. दुर्दैवाने दैन्य हा शब्द आता फक्त आर्थिक गोष्टीशी संबंधित झालाय. दीन कोण? तर ज्याच्याकडे संपत्ती कमी आहे तो. पण आपलं संस्कृती सांगते छे छे असं काही नाही. दैन्य पहिल्यांदा विचारात येतं, मग ते मनात शिरतं, मग ते शरीरात येतं, मग ते कृतीत येतं. आणि कृती दैन्य झाली की सगळ्या प्रकारच्या संपत्ती दीन व्हायला लागतात. म्हणून पहिलं दैन्य हे विचारांचं असतं. आणि म्हणून हे सगळं दैन्यच नको आम्हाला. शरीर आमचं मजबूत पाहिजे, आमचे विचार चांगले पाहिजेत, आमचं मन उत्साही पाहिजे. आम्हाला कुठल्याही प्रकारचं दैन्य न स्वीकारता आम्ही 100 वर्ष जगू, ही आपली प्रार्थना आहे.